फक्त एक शक्तीची साथ जी आहे या शक्तीच्या तालावर त्या ठिकाणी जो हा प्रकार आहे तो प्रकार त्या ठिकाणी बदल किंवा आवश्यक त्या ठिकाणी त्यामध्ये बदल केले जात आहेत. उभं राहून ज्या प्रकारे हा लेझिम प्रकार सादर केला जातो त्याच प्रकारे बसून सुद्धा एकाच वेळी एकाच तालावर एकाग्र चित्त ठेवून हा लेझिम प्रकार आपल्या समोर सादर होतोय. इयत्ता 9वी अ विद्यार्थी आपल्या समोर हा सुंदर कला विचार सादर करताय. यापुढे सुद्धा आपल्या समोर एकापेक्षा एक असे प्रात्यक्षिक जे आहे ती दरवर्षीप्रमाणे सादर होतील. सर्वांग सुंदर व्यायाम, शरीराची लवचिकता, मनाची एकाग्रता आणि अतिशय सराव या पद्धतीने हा प्रकार आपल्या समोर सादर होतोय. क्रीडा नैपुण्य जे आहे हे क्रीडा नैपुण्य हे विद्यार्थी जे आहेत हे विद्यार्थी आपल्या समोर आपल्याला बघायला मिळत आहे. अतिशय आनंद देणारा अशा प्रकारचा प्रकार दिसतो आहे. एकाच वेळी या ठिकाणी स्वस्तिक अशा प्रकारचं तयार करून हे विद्यार्थी आपल्या समोर हा कलाविष्कार सादर करतायत. सुंदर समन्वय यामध्ये आपल्याला दिसून येत आहे. एकाच वेळी सर्व विद्यार्थी जे आहेत हे सर्व विद्यार्थी या बँडच्या तालावर हा लेझिम प्रकार जो आहे तो लेझिम प्रकार सादर करतायत आणि त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. गोष्टेशन सर्व क्रीडा शिक्षक जे आहेत त्यांच्या मेहनतीतून हा संपूर्ण प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम आपल्या समोर सादर होत आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मांगल्याचं प्रतीक जे आपण स्वस्तिक काढतो त्या स्वस्तिकच्या कृतीमध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचा लेझिम प्रकार आपल्या समोर नेत्र दिखवणारा अशा प्रकारचा प्रकार आपल्या समोर दिसतोय. हे कालबद्धता, शिस्तबद्धता, सांघिक वृत्ती जेणेकरून उद्याच्या भावी पिढीचे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी उपयुक्त होणाऱ्या अशा प्रकारची पिढी आपल्या समोर घडते आहे. अतिशय आनंद होतोय. वेद मंत्र हृदया वंदे वंदे मातरम. महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ज्याला ओळखलं जातं ते गदी माडगुळकर त्यांचे शब्द आहेत. वेद मंत्र हृदया वंदे वंदे मातरम. देश हित माझी माता. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असणारे प्रमुख अतिथी मान्य श्री प्रशांत परब हे या प्रात्यक्षिकाचा मनमुराद आनंद या ठिकाणी घेत आहेत. या शाळेचे ते माजी विद्यार्थी आहेत आणि हा समोर होणारा लेझिम हा नैपुण्य प्रकार जो आहे हा लेझिम प्रकार इयत्ता 9वी मध्ये असणारा प्रशांत परब यांनी सुद्धा या ठिकाणी या लेझिम प्रकारामध्ये प्रात्यक्षिक केली होती आणि तोच प्रात्यक्षिक प्रकार या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतोय. अनेक भागामध्ये त्यांनी आपलं जी सेवा आहे ती सेवा केलेली आहे. त्यामध्ये शिलोगा, त्रिपुरा, मणिपूर, JNK आणि सध्या कोलकाता या ठिकाणी ते कार्यरत आहेत. या ठिकाणी सुंदर आपण ज्या ठिकाणी म्हणतो दिशा सांगतो पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर
आणि उरलेल्या ईशान्य वायव्य आग्नेय नैऋत्य अशा प्रकारच्या 8 दिशा ज्या आहेत ज्या दशा दाखवल्या जातात त्याच प्रकारे हा नैपुण्य प्रकार दाखवला जात आहे, आपल्यासमोर सादर केला जात आहे. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे जे आहेत ते वसोली या ठिकाणी मुलगाव असलेले प्रशांत परब, त्यांच्या सोबत असलेले जे सुद्धा वसोली गावचेच आहेत ते म्हणजे कॅप्टन भोसले साहेब. या सगळ्यांचं या कार्यक्रमाला उपस्थिती घातल्यानंतर अतिशय आनंद अशा प्रकारे आपल्याला वाटतो आहे. आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत प्रशांत परब आणि त्यांनी प्रत्यक्ष जो अनुभव घेतलेला होता तोच अनुभव आज त्यांच्यासमोर बघायला मिळतोय. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी पूर्वाश्रमीच्या कुमारी नंदिनी अच्युत त्रिसे याही उपस्थित आहेत. सध्याच्या खाडी मॅडम या उपस्थित आहेत. 36 वर्षानंतर बालपण आपल्याला पुन्हा मिळाल्यासारखं त्याला वाटलं असावं अशा पद्धतीने मनमुराद आनंद या कार्यक्रमाचा घेत आहेत. आपल्या शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री आकेरकर सर हेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांनाही आनंद वाटे की हा कार्यक्रम बघत असताना. मान्य श्री प्रशांत परब हे 2002च्या आपल्या 12वीच्या बॅचचे अकाउंटिंग आणि ऑडिटिंग या शाखेचे ते विद्यार्थी आहेत, माजी विद्यार्थी आहेत. त्यानंतर त्याने MA पॉलिटिकल सायन्समधून MA केलेलं आहे. त्यानंतर GDC&A आणि DTN म्हणजे डिप्लोमा इन टेक्निशियन लॉ या प्रकारची पदवी सुद्धा त्याने घेतलेली आहे आणि सध्या पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून ते कोलकाता या ठिकाणी कार्यरत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे जसं या ठिकाणी आपण शिक्षक किंवा क्रीडा शिक्षक अनेक विद्यार्थ्यांना सांभाळतो तशाच प्रकारे 137 आपल्या सहकार्यांना सांभाळण्याचं काम 137 सहकार्यांवर नजर ठेवून बोर्डवर सिक्युरिटी बोर्डवर काम करण्याचं जे काम आहे ते मान्य श्री प्रशांत परब करतात. त्यांच्या हाताखाली 137 जणांची टीम जी आहे ती 137 लोकांची टीम बॉर्डरवर काम करत आहे. वर्तुळाकार कृती आपल्या नजरेसमोर येत आहे. पृथ्वीचा आकार गोल आहे, तिथेही आपल्याला वर्तुळाकार कृती इथे दिसते आहे आणि लेझिम प्रकार आपल्यासमोर सादर करतायत इयत्ता 9वी असे विद्यार्थी. सुंदर अशी गोलाकार कृती या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला 2 वर्तुळ पाहायला मिळली आणि या 2 वर्तुळातून जाता या ठिकाणी 4 वर्तुळ तयार केलेली आहेत. उत्तम समन्वयाचं या ठिकाणी प्रतीक आहे. हे एक विद्यार्थी मागे येणे, एक विद्यार्थी पुढे येणे आणि तशाच प्रकारे एक गोलाकार कृती तयार करणे हा कलाविष्कार या ठिकाणी सादर होत आहे. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती पंढरपूरमध्ये सादर केला जाणारा रिंगणाकृती कार्यक्रम जो आज दिल्लीमध्ये सादर होतो आहे तशाच प्रकारे रिंगण आपल्या समोर इथे बघायला मिळत आहे आणि हा कार्यक्रम लेझिमच्या माध्यमातून सादर करतायत इयत्ता 9वी असे विद्यार्थी. लेझिममध्ये जलद प्रकार सुरू आहे. बँकचा ठोका आणि या बँकच्या ठोक्यावर एवढं सुंदर हे प्रात्यक्षिक, सुंदर शरीराची हालचाल, समन्वय, शिस्त, एकाग्रता आणि शरीराची लवचिकता
यांच्या जोरावरच हा लेझिम प्रकार आपल्या समोर सादर करतायत. इयत्ता 9वी अ विद्यार्थी अतिशय उत्कृष्ट असा प्रकार आपल्या समोर सादर होतोय. सगळ्यांनी शाळेचा कडकडाट करून त्याचं स्वागत करावं अशी अपेक्षा आहे. लेझिम प्रकारामध्ये किती आनंद आपल्याला मिळू शकतो. तळ हातावर घेतलंय खरोखरच ज्याने आपल्या तळ हातावर जीव घेतलेलं असतं आणि देशाचं संरक्षण करतात तशाच प्रकारे आपल्याला दिसत आहे. देश धर्म देव आपाई प्राण घेतले हाती शूर आणि सरदार आम्हाला काय कुणाची भीती. नियमित सराव आणि या सरावातूनच हा लेझिम प्रकार आपल्यासमोर सादर होतो. शरीर प्रसन्न आणि याचा मनमुराद आनंद आपण सर्वजण घेत आहात. मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण शिक्षक पालक माजी विद्यार्थी छोट्या शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ग्रामस्थ पालक या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि आपण या सर्व प्रात्यक्षिकांचा आनंद या ठिकाणी घेत आहात. सुंदर पायाची हालचाल बँकचा ठोका आणि त्याच ठोक्यावर तेवढ्या लेझिमचं ताल घेऊन गोलाकार रीतीने हा लेझिम प्रकार आपल्या समोर सादर होतोय. या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचं काम जे आहे ते दळवी सर, बोगटे सर, केसरकर सर, पेरकर सर, पावसकर सर या सर्वांनी या ठिकाणी अतिशय मेहनत घेऊन ही प्रात्यक्षिकं आपल्या समोर सादर केली.